आंबेगाव तालुक्यात निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळालाय। बुधवारी सायंकाळी झालेल्या अस्मानी संकटानं बळीराजाचं कंबरडं मोडलंय। अवकाळी पाऊस आणि सुपारी एवढ्या गारांनी पूर्व भागाला अक्षरशः झोडपून काढलंय। खणगाव, खडकवाडी, पोंदेवाडी आणि लोणी परिसरात निसर्गाचं तांडव पाहायला मिळालं। डोळ्यांदेखत हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झालाय। कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचा पार चिखल झालाय। या भीषण नुकसानीची माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आज प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली। वळसे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागाला दिलेत। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना त्वरित भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी दिलंय। आधीच बाजारभाव नसल्यानं शेतकरी संकटात होता, त्यात आता या अस्मानी संकटानं आभाळ फाटलंय। आता प्रतीक्षा आहे ती सरकारी मदतीची। पंचनामे झाले पाहिजे तर काही ना काहीतरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आता पंचनामे झाले, पंचनामे झाले म्हणजे नुकसान भरपाई मिळाली याची गॅरंटी नाही। आपली तयारी करून ठेवायची असते। शेवटी निर्णय मंत्रिमंडळाला घ्यावा लागतो।